नाही, मी खरं तर सन्माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली, कारण या विषयाची गंभीरता माझ्या लक्षात आली. पण जेव्हा सचिन कल्याण शेट्टींनी या संदर्भात सांगितलं तेव्हा मला असं वाटतं की आता खरं तर विधानसभेमध्ये जेव्हा ही नवीन सत्र सुरू होतं किंवा नवीन आमदार येतात किंवा जुन्या आमदारासहित या ठिकाणचे शिष्टाचार, शब्दांचा उपयोग या संदर्भामध्ये आता गंभीर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण 95 मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा अशी बाचाबाची झाली नाही असं माझं मत नाही, पण ती काही समाजासमोर व्हायरल होत नव्हती. आता एवढे कॅमेरे तयार असतात की एका सेकंदात लोकांपर्यंत त्याचा अर्धा अर्थ जातो, आणि मग अर्धा अर्थ जेव्हा जातो तर त्यातून आपल्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रतिष्ठेला बाधा येते. मला वाटतं की माननीय अध्यक्ष महोदय, या अगोदरही मी विधानसभेत हे लक्षात आणून दिलं आणि सर्वांनी डोकी थंड ठेवावी ही अपेक्षा आहे. म्हणून तुम्हालाही आम्ही एसी दिला आहे की सर्वांनी डोकं थंड ठेवावी. विधानसभा असो, विधानसभेचा परिसर असो, शेवटी आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून किंवा या विधानभवनाच्या माध्यमातून जनतेला एक आदर्शवाद पोचवायचा असतो. आम्हीच जर इथं अशा पद्धतीने वादावादी करायला लागलो तर लोक या संदर्भात एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मारापिटी झाली किंवा शाब्दिक चकमक झाली तर ते म्हणतात की हे विधानसभेचं अधिवेशन आहे का. तर ही आमच्यासाठी चिंता करणारी व चिंतन करण्यासाठी आवश्यक बाब आहे. असं आहे की माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजी किंवा माननीय अमित भाई यांनी साधारणतः पक्षामध्ये सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना या विचारांनी ते पक्षामध्ये निर्णय करतात. आपण बघितलं असेल की आमच्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मायाताई या आता राज्यसभेत गेल्या, किंवा भटक्या विमुक्त जातीचं प्रतिनिधित्व करणारे आमचे वडकुतेजी, ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येताना काही विधान परिषदेचा कालावधी शिल्लक होता तरीही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा झेंडा हाती घेऊन त्यांनी तो कालावधी हा सोडून दिला. विनोद तावडेजीच्या बद्दल तर सांगायची आवश्यकता नाही. एक आदर्श कार्यकर्ता, कुशल संघटक आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा, प्रखर, ओजस्वी असा आमचा एक कार्यकर्ता आज मोठा नेता आहे आणि त्यांना राज्यसभा देऊन कार्यकर्त्याचा गौरव झाला. आदरणीय रामदास आठवलेजी, हे तर वैशिष्ट्य आहे की काँग्रेसचं धोरण नेहमी यूज अँड थ्रो असायचं. तुम्ही बघितलं असेल की आदरणीय रामदास आठवलेंची मदत घेऊन जिथं काँग्रेसचे उमेदवार पराभूत होऊ शकत होते तिथं सुद्धा आदरणीय रामदास आठवलेजी असतील, आदरणीय जोगेंद्र कवाडेजी असतील, अशा अतिशय शोषित पीडितांचं नेतृत्व करणाऱ्यांची मदत घेऊन निवडून यायचे. पण आदरणीय रामदास आठवलेजींची जेव्हा कालावधी संपली लोकप्रतिनिधित्वाची तेव्हा त्यांचं सामान रस्त्यावर फेकलं. तुम्हाला माहीत असेल तेव्हा कशा पद्धतीने काँग्रेस दोस्ताला किंवा मित्राला सोबत करायचे हे आपण बघितलं. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर 1952 मध्ये ईशान्य मुंबईत पराभूत झाले पाहिजे म्हणून जंग जंग पछाडले. 1954 मध्ये भंडारा लोकसभेत स्वतः स्वर्गीय पंतप्रधान नेहरूजींनी येऊन सांगितलं कुछ भी हो जाए बाबासाहेब को पराभूत करो. भारतरत्न दिलं नव्हतं. काँग्रेस हे जळतं घर आहे असं शेवटी बाबासाहेबांना म्हणावं लागलं जेव्हा काँग्रेसचा चेहरा आणि अंतरंग हे शोषितांचे, वंचितांचे नेते आदरणीय विश्वरत्न, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं. आणि दुसरीकडे गेल्या 11 वर्षात एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, पण तरी
एकदा माननीय मोदीजींनी रामदास आठवलेजींचा हात पकडला, मांडीगा मांडी गाऊन रामदास आठवलेजी बसतात. कारण शोषित वंचिताच्या सोबत माननीय मोदीजी आहे. 11 वर्ष मंत्री आहेत. इतर कोणता पक्ष असता तर हा विचार केला असता. आता आपण महाविकास आघाडीत पाहतोय, जे आदरणीय शरद पवार साहेबांचे गुणगान गायचे, आज त्यांना जाऊन विनंती केल्यावर सुद्धा ते तिकीट द्यायला तयार नाही. देतील तर माहीत नाही, पण आज तिकीट देताना फायनल अजून झालं नव्हतं. असं विनंती करावी का? रामदास आठवले साहेबांना अशी जाऊन भेट घ्यावी लागली नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. सबका साथ, सबका विश्वास, सबका सन्मान हा भाव घेऊन आम्ही काम करतो. माननीय युगपुरुष मोदीजींना महाराष्ट्राच्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय अचूक निवड केली. पण एकूण पाहायचं तर कुठेतरी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसतोय. म्हणजे रामदास आठवले असेल, एक दलित चेहरा असतील किंवा वटकुते असतील, हे धनगर समाजातनं येतात, विनोद तावडे मराठा समाजातनं येतात. एकूणच कुठंतरी किंवा माया इरावते असतील, या देखील आपल्याला नाही, तुम्ही एकदम योग्य गोष्ट अधोरेखांकित केली आहे. कारण सर्व समाज मुख्य प्रवाहात यावे हे मान्य मोदीजींची नेहमी इच्छा असते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की रामनाथ कोविंदजी राष्ट्रपती झाले, दीदी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या. 75 वर्षामध्ये शेवटच्या टोकावर असणाऱ्या आमच्या आदिवासी भगिनी कधी राष्ट्रपती होऊ शकले नव्हत्या. या अगोदर राष्ट्रपती होणारे उच्चवर्णीय होते. पण माननीय मोदीजींनी जो विचार आम्ही तुम्ही करत नाही, म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये कस्टर्ड ॲपल दिलं तर तो जास्तीत जास्त त्याच्या बिया मोजतो. पण माननीय मोदीजी त्या बियातून किती झाडं लागतील व त्या झाडांना किती कस्टर्ड ॲपल लागतील इतका भविष्यातला विचार करतात. एक पहिले पंतप्रधान आहे की जे 2047चा विकसित भारत विचार करतात, झिरो कार्बन 2070चा विचार करतात. मला वाटतं की हे तुमचं आमचं अहोभाग्य आहे की आम्ही आता 4थ्या नंबरवर इकॉनॉमीमध्ये गेलो. पण सामाजिक समरसतेमध्ये सुद्धा या देशामध्ये जो बंधुभाव होता, जो प्रेम होतं, हम जिएंगे साथ में, हम साथ साथ ह्याचा भाव होता, तो काँग्रेसच्या राज्यामध्ये हम आपके हे कोणचा भाव जागा होता, तो पुन्हा एकदा या वसुधैव कुटुंबकम या भावनेसोबत देशातल्या जाती धर्मांना एकत्र आणण्याचा हा जो भाव आहे तो कितीही सॅल्यूट केले तरी कमी आहे माननीय मोदीजी. राज्यामध्ये महिला आणि अल्पवयीन बालक हे गायब होत असल्याच्या घटना समोर आल्या. नुकताच ठाणे आणि रायगडमधल्या घटना समोर आल्या. जवळपास 30,000 महिला या सापडल्या आहेत, तर 8,475 अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत. आज सभागृहामध्ये देखील हा विषय मांडण्यात आला होता. राज्य सरकारच्या वतीनं कशी पावलं यामध्ये उचलली जातात? नाही, आता याचे आकडे माझ्याकडे नाही आहे. मागच्या 20 वर्षामध्ये आकड्यांची तुलना करावी लागेल आणि 20 वर्षाच्या आकड्यांची तुलना केल्यानंतर मग या सर्व गोष्टीची कारणमीमांसा विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि याचं विश्लेषण करून मग यावर आपल्याला काय उपाययोजना करायची आहे, त्याची यंत्रणा कशी असेल आणि त्या यंत्रणेने काय अंमलबजावणी करायची आहे, या संदर्भातले कायदे अपुरे असतील तर त्या कायद्यामधल्या उणिवा आणि त्रुट्या दूर केल्या पाहिजे. आता या दृष्टीने मला वाटतं की माननीय गृहमंत्री महोदय उत्तर देतील. कारण मला आता 20 वर्षाचे आकडे माहीत नसल्याने मी असं अचानक त्याचं उत्तर देऊ शकणार. भाऊ, जिस तरह से आप लोगों की पहली लिस्ट भी आ गई राज्यसभा को लेकर, महाविकास की आघाड़ी की पता गाड़ी मिलती है, किस तरह से देखते हैं इसके मामले? नहीं, बहुत अच्छे तरह से देखता हूँ मैं. अच्छी तरीके से इसलिए देखता हूँ कि जो लोग सत्ता के स्वार्थ के लिए एकत्रित आए, जिनको कोई देश, विचार, विकास इससे कोई संबंध नहीं, जो अपने परिवारवाद, वंशवाद को आगे बढ़ाने वाले जो पार्टियां हैं, वो पार्टियां ऐसे समय में जब एकमत नहीं कर सकते हैं तो मुझे लगता है कि जनतंत्र के लिए ये बहुत फायदे वाली बात होती है. विनोद तावड़े और रामदेव का जो एक बार फिर से रिपीट हुआ है, विनोद तावड़े जी का नाम आया है. नहीं, विनोद जी हमारे बहुत निष्ठावान नेता रहे हैं, बहुत अच्छे कुशल संगठक रहे हैं. अभी भी आपने देखा कि महामंत्री के रूप में बिहार के चुनाव में योगदान हो या फिर त्रिपुरा के चुनाव में योगदान हो या उत्तराखंड के चुनाव में योगदान हो, दिलो जान से कष्ट करने वाला, मेहनत करने वाला हमारा एक नेता, उन्हें राज्यसभा देने से मुझे लगता है कि हमारे एक कार्यकर्ता का, हमारे एक नेता का बहुत
अच्छे तरीके से सम्मान हुआ है। धीरज इकडे शासना